खऱ्या अर्थानं खेळला मिस्टर ISPL म्हणून त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. यंदाच्या सीझन मध्ये त्याचा अफलातून परफॉर्मन्स आपण पाहिला. 2 वेळा त्याने 9ers देखील ठोकले आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स देत असताना खऱ्या अर्थानं उरण विभागाला मात्र नक्कीच रिप्रेझेंट त्यानं केलं. अस्मानी सुलतानी संकटांना लिलिया पार करून यशाचा दीपस्तंभ उभारणारा खेळाडू, टीम मधील सर्वोत्कृष्ट ट्रम्प कार्ड. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांच अपडेट आले. बराच बाहेर फेकला होता बॉल, कदाचित दिशा भरकटली असावी गोलंदाज आणि त्यामुळेच की काय अगदी आपण पाहिलं तर नक्कीच बॉल सरळ सोडून दिलाय. एक धाव मिळणार, धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 3 या आकड्यावर. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. जमीची बाजू पहिले षटक प्रगती बतावर आहे. पॉवर प्लेचे षटक अगदी आपण पाहतोय संयमाने या बॉलला हाताळलाय. मिळेल ती फक्त एकच जाव. या खेळाडूकडे दोन्ही गोष्टी आपण सातत्याने पाहिलेत. एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर, प्रतिभावंत खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेट मधील उरण क्रिकेटचा उल्लेख करायचा झाला तर सर्वोच्च गौरव हा खेळाडू. गाव फुंडे, तालुका उरण, जिल्हा रायगड आणि महाराष्ट्र राज्य. परिपूर्ण, परिपक्व आणि प्रतिभावंत खेळाडू. सोबतीनं तितकाच आक्रमक असा एक जबरदस्त फॉर्मात आणि रिदम मध्ये असलेला फलंदाज. नाव आहे मनीष गरत. ओ यावेळेला मात्र थांबवलंय. बॅटचा फेस ओपन होईल त्या अगोदर बॉल निघून गेलाय. दिस इज क्विक, सुपर, मॅग्निफिसंट अटॅक. व्हेरिएशन, विविधता काय असते, कल्पकता काय असते, सातत्य काय असतं हे या खेळाकडून शिकावं. स्क्रीनवर आपल्याला तोच पाहायला मिळतोय. टीमचा लीडर सरसेनापती साहिल आणि साहिलच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर का करायचं झालं, 4 चेंडू आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेकलेत आणि एकही चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. जखडून बांधून ठेवलंय, पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलंय. हाही बॉल पुढे आले, स्टेप आउट झाले. स्ट्रेट बॅटनच खेळला, लेट आणि थेट गेलाय सरळ समांतर रेषेमध्ये. अगदी आपण पाहताय व्यासपीठाला मानवंदना देणारा हा RPL षटकार. तीन शतकांचा काल लोटला तरी सुद्धा राजांच्या कर्तृत्वाचा डंक अजूनही वाजतोय, अजूनही पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार. आपण राजांच्याही चरणी नतमस्तक झालो. आज खेळामध्ये यश म्हणजे 75%. षटक क्रमांक 1 चा खेळ झाला. धावसंख्या पहिल्या दशकात आपल्याला पाहायला मिळते. आता अजूनही जवळजवळ कांचन पालकर सर 7 दशक आहेत, कारण तब्बल 79 धावांचं एक मोठं टार्गेट तर सेट झालंय. आज आपण पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर अवॉर्ड स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हा. तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून RPL चे थरारक क्षण, मोमेंट्स तुम्ही कॅप्चर करा. हा फुल ठोस बॉल, मार खायला आलेला बॉल जसा आलाय तसाच पाठवलाय, उचललाय, मारलाय थेट बाहेर. षटकार. आपण अनाउन्समेंट केली, आपण आपली स्किल दाखवा, आपली आर्ट दाखवा आणि तुमचं सिनेमॅटिक रील इंस्टाग्रामवर पोस्ट करा. परंतु ही पोस्ट करत असताना तुम्हाला टॅग करावं लागेल @I am महेश कडू. अर्थातच या स्पर्धेचे दमदार आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते आणि ते ID आहे @I महेश कडू ऑफिशियल. या खरं तर पेजला तुम्ही टॅग करा, कोलॅबोरेट करा आणि खरं तर तुम्हाला तब्बल मिळणार 5,000 रुपये रोख रक्कम. आकर्षक हॅम्पर गिफ्ट असेल. हा बॉल एज लागला मागे, विकेट किपर त्याची चेंडूवरची नजर आणि त्यांना हात
अगदी समोर करून हा बॉल पकडलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये क्विक रिफ्लेक्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंट्स. जिथे आपण पाहिलं ना की बॉल अगदी गती प्रदान होत होता तोवर मात्र चेंडूवरची नजर ठेवली. विकेट किपरचा लेझर आय फोकस ऑन अ बॉल. ही बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन इनटू द मिडल करता आला नाहीये. बॉल मात्र गोलीच्या वेगाने गेलाय. चूक झाली. कॉलिंग नव्हतं. कॉलिंगचा अभाव आणि मिळालेला हा चौकार. पाहूया ही चकमक स्क्रीनवर कॅमेरामॅननं कसं क्षणचित्र टिपलंय. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जीवाच्या आकांतानं हा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांना मात्र नक्कीच आपण जर का पाहिलं ना तर 10 पैकी कदाचित 9 गुण मिळतील. 10 पैकी 10 मिळाले असते जर का हा झेल टिपला असता. कठीण होतं परंतु प्रयत्न अप्रतिम केलाय. जबरदस्त खेळात आणखीन एक प्रयत्न या एका वाक्यावर सामन्याचं खेळाचं बरंच चित्र अवलंबून असतं. मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी फार छान सांगितलं, उडता येत नसेल तर पला, पलता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर थोडं रांगा आणि रांगता येत नसेल ना तरीही मात्र तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची ही मात्र नक्कीच वाटचाल, ही धडपड ही मात्र अविरत सुरूच ठेवावी लागेल. सुरू ठेवावाच लागेल. प्रयत्न जिंकायचं म्हटलं की मग प्रयत्न हे शेवटपर्यंत करावेच लागतील. धावसंख्या 22 22. हो हा वेळेला नक्कीच आपण जर का पाहिलं तर बेंड करत हा बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं. सामन्यामध्ये थोडस रंग भरत असताना गोलंदाज मागच्या एका मॅच बॉलवर मात्र नक्कीच एक संधी निर्माण करून दिली होती. याही बॉलवर आपण जर का पाहिलं थोडंसं वैविध्य पाहायला मिळतंय. ऋषीनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले. काही मिस फिल्डिंगचा एक चौकार आपण पाहिला. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल बॉटमचा वापर केला. फ्लिक केलं बॉल ऑन साइडला डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. फॉरवर्ड येतील बॉलवर एकच मिळणार आहे. 2 एंड द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या खेरीस प्रथमेश खेळतो वैयक्तिक 12 या आकड्यावर. मनीष त्याला सोबत साथ देतोय 8 या आकड्यावर आणि 2 षटकांच्या अखेरीस संख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम एमटी फाउंडेशन कर्जत बिनबाद 23. राऊंड रॉबिन हा फॉर्मॅट प्रत्येक एक संघ आपल्या ग्रुपमधील इतर मात्र खेळाडूंसोबत इतर टीम सोबत मात्र खेळ करतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहता जय माता दिदिगोडे रिबल्स या टीम कडनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येला चेस करत असताना 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. हे टार्गेट चेस करत असताना सुरुवात मात्र सावध झाली. 23 धावा 23 इक्वेशन अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 56 धावा. 24 चेंडू 56 धावा. चेसिंग रन रेट चा उल्लेख जर का आपण करायचा झाला प्रति एका षटकागणिक 13.25 हे चेसिंग रन रेट आहे. मनीष घरत थोडं ऍक्सलेट करावा लागेल. मॅच मध्ये दबाव निर्माण होईल त्या अगोदर त्या दबावाला झुगारून करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. रायगड प्रीमियर लीग. रायगड म्हटलं की मग क्रिकेटची दिव्यता. रायगड म्हटलं की मग क्रिकेटची प्रगल्भता. रायगड म्हटलं की मग क्रिकेटचं रिनोव्हेशन. आज पुन्हा एकदा नवनिर्मिती आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या रखरखत्या सूर्यप्रकाशांसोबत सुरू झालेली पहिली लढत. त्यानंतर आपण ही दुसरी विथ द मॅन मॅच आपण पाहताय. दुसऱ्या इनिंगला आपण पुढे नेत असताना अजूनही 23 चेंडू आणि 55 असं एक भलं मोठं टार्गेट आहे. समोर आलाय टीमचं सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्किल बॉल नाव आहे साहिल. ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस इन साइड आउट. बॉल हवेमध्ये आणि संधी नाहीये. फरार झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करेल आणि आलाय हा बेधडक षटकार.
जागेवरच खेळले बॉलला हँड हिटचं कॉर्डिनेशन, चेंडूवरची नजर, सर्व काही गोष्टी फार छान राहिल्यात. यंदाचं वर्ष ISPL मध्ये खेळ करत असताना अक्षरशः गाजवलं विथ द बॉल, विथ द बॅट, विथ हिज रिले कॅच आपण जो पाहिला ना प्रथमेशचा अफलातून फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम त्याचं आपण पाहिलं. आज तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट खेळ करत असताना ड्रेकिटची संधी, बाल बाल बचावलेत. अपील झाली, लाऊड अपील बघा. शॉट गलीमधनं, लेग गलीमधनं, स्वतः गोलंदाज आणि अगदी आपण पाहिला डीप मिड ऑफ मधनं फील्ड. 4 क्षेत्ररक्षकांना पंचांवर थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय. जिथं आपण पाहतो डिफेन्सिव्ह अप्रोच, संरक्षात्मक फटका सजवला, सन्मान दिला. कारण सन्मान देण्यायोग्य मात्र नक्कीच हा चेंडू होता आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क बॉल, त्याचा हा स्टॉक बॉल आहे. साहिलची अॅक्युरसी, साहिलचं कंट्रोल, नियंत्रण आज आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त अफलातून बॉलिंग. 1.318 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतील. लिग्स बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पहिल्यांदा ठरवलं होतं की स्लॉग हिटच करायचंय आणि गोलंदाजानं तेच ओळखलं. फलंदाजाचा स्टान्स ओळखला, फलंदाजाची बॅटिंगची पोझिशन ओळखली आणि हिटची पोझिशन ओळखली. त्यानंतर बॉल मात्र नक्कीच आपण जर का पाहिलं तर यॉर्क हाताळलाय, वाईड यॉर्क बॅटापॅटच्या मधून रिलीज झालाय. विकेट किपर सुद्धा सांगतोय वेल डन, वेल डन. हीच गोलंदाजी करायची आहे. कमबॅक करतील का मनीष घरत. थोडं स्ट्रगल करत असताना आणि हा आलाय वाऱ्याच्या सोबतीनं लगावलेला बॅटर मनीष घरतचा क्लास दाखवणारा, त्याचा पेटर्न दाखवणारा हा हातोडा षटकार. टोटल स्कोर 37. आता काढायचे 19-42. 19 चेंडू 42 धावा. बॉल एकच निघणार की दुसरीचा कॉल होणार, ही एक मिळाली. 3 षटकांचा हा सामना आतापर्यंतच्या प्रवासामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय माता दिघोडे रायबल्स आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 38. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. आता काढायचे आहेत 18 चेंडू आणि 41 धावा. सामना हाय व्होल्टेज शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का? मागच्या सामन्याचा रंग आपण पाहिला, तिथे मात्र सुपर ओव्हर पाहिली. या मॅचचे रंग कुठपर्यंत उधळले जातील? 18 चेंडू आणि 41 धावा असं अजून काही इक्वेशन. करत असताना या फ्रेम मध्ये आमचे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, त्यांच्या समवेत आमचे मान्यवर अतिथी आज या संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी मात्र त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत सह्याद्रीच्या क्षितिजावर सूर्य वर येतोय तोपर्यंत सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार आणि उगवणारच, याच शंकाच नाहीये. आज त्याच गोष्टीची आपण चर्चा केली. संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली भगवे ध्वज आपल्याला पाहायला मिळतात आणि आज काही चर्चा आपण सातत्यानं करतोय. इस्पेशली आज मराठीमध्ये समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. मच्छिंद्र पाटील सर आपण जर का पाहिलं त्यांचं मराठी आणि हिंदी त्याच्यासोबतच थोडं इंग्रजी असं तिन्ही भाषेवरचं प्रभुत्व, परंतु आज सातत्यानं इंग्रजी हिंदी वगळता आपण मराठीच्या माध्यमातून, कारण आज आपल्या महाराष्ट्रासाठी मराठमोळ्या करता सर्वांसाठीच मात्र ऐतिहासिक आणि शुभ दिन आज गुढीपाडवा. आज पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. मैदानामध्ये स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील उरुणच्या टेनिस क्रिकेटच्या नभात झलकणारा हा तेजस्वी ध्रुव तारा. टेनिस क्रिकेटमधील सर्वोच्च गौरव प्रथमेश म्हात्रे फुंडे
उरण रायगड महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, उरण तालुका आणि उरण तालुक्यातील फुंडे हे त्याचं गाव. परिपूर्ण खेळाडू, परिपक्व खेळाडू आणि प्रतिभावंत खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थानं टॉप लिस्टेड हा खेळाडू. आणि जोपर्यंत प्रथमेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र बॅटिंग करणारी टीम सांगत असेल की ही मॅच आपल्यासाठी थोडी सोपी आहे, परंतु ही मॅच सोपी आहे. ही मॅच जी सोपी आहे ती कठीण करण्यासाठी गोलंदाज तुम्हाला ही कठीण प्रयत्न करावेच लागतील. गणेश उमरोलीचे गणेश घारे हा बॉल मारावा की सरळ सोडून द्यावा अशा दुविधा मनस्थितीमध्ये सापडले. अखेरीस मात्र त्यानं निर्णय घेतला की बॉल आम्ही रिलीज करतोय, सोडतोय. सोडलेल्या बॉलवर पंचांनी अपडेट केले. इट्स अ वाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 39. या आकड्यावर आता 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. सध्या परिस्थिती स्पष्ट करते की खेळाडू आता क्लासिक कॅटेगरीमध्ये मोडतोय. मनीष हा बॉल स्विचचा नाहक प्रयत्न, हलकी अपील झाली. एक्झॅक्टली काय घडले प्रथमेशचं लक्ष स्ट्रायकिंग एंड कडे. तो सांगतो ही धाव आपल्याला काढता आली असती कदाचित, परंतु रिस्क फॅक्टर होतं आणि त्याच्यामुळेच रिस्क न घेता त्यानं थांबणं पसंत केलं मनीषनं. हा बॉल आलाय डॉट. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर वाढेल, दबाव वाढेल आणि जितका दबाव वाढेल तितक्या चुका होतील. एक्झॅक्टली काय घडेल. ही बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आले. अपील झाली पंचांकडे. पिचिंग इन लाईन आहे का, इम्पॅक्ट लाईन मध्ये आहे का आणि विकेट हिटिंग डिलिव्हरी आहे का, या तिन्ही गोष्टींची चाचपणी करतील पंच आणि लगेचच डिक्लेअर करतील इट्स अ फेअर, परंतु इट्स अ नॉट आउट. ओ इथे 13 चेंडू 16 या आकड्यावर खेळतोय, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज मोठे आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जर का काढायचे असतील तर षटकार ठोकावे लागतील. आता मात्र मैदानामध्ये ज्या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तो खेळाडू ऑन स्ट्राईक आलाय. कारण मॅच मध्ये अजूनही 15 चेंडू 39 असं इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन सोपं जर का करायचं असेल तर मात्र या खेळाडूला थोडंसं ऍक्सेलेट करावं लागेल. कारण याच्याकडे स्ट्रॉंग माइंडसेट आहे, फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग फिट असलेला खेळाडू, ज्याच्याकडे क्लास आहे, ज्याच्याकडे रिदम आहे, ज्याच्याकडे फॉर्म आहे आणि जो प्रतिभावंत खेळाडू आहे. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. बॅटला त्यानं पिंकी किस केली आहे. तो स्ट्रायकिंग एंड वर आहे, समोर आहे तो गोलंदाज गणेश. सामना बॅटिंग टीम साठी थोडासा फसलेला आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल हो पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग, सुपर मॅग्निफिसेंट, अद्भुत, अविश्वसनीय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. या 24 लाईव्ह युट्यूब स्क्रीनवर आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय. चारी मुंड्यात सीत केलं आणि डिफेन्स करण्याऐवजी कोणताही पर्याय गोलंदाजाकडे फलंदाजाकडे नव्हता, तेच आपल्याला पाहायला मिळालं. मिडल स्टंपचा बॉल यॉर्कच हाताळलाय. जबरदस्त, अफलातून कीर्तिमान गोलंदाज, बहुचर्चित गोलंदाज, प्रतिभा संपन्न गोलंदाज. हा इथे चूक झाली. अनेक क्रीडा रसिकांना रम्य आठवणींचे नजराने पेश करणारा हा बाहुबली हातोडा शॉट अजून एक आलाय. मनीष घरत पॉवर हिटर आणि मॅचच्या मोक्याच्या क्षणाला मॅच मध्ये पुनरागमन करणारा, प्रेशर रिलीज करणारा षटकार. कांचन पालकर सर, क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ टाइम. अगदी आपण पाहिलं यॉर्क चुकला आणि तिथे कार्यक्रम झाला. हा बॉल पुढ्यात टाकलाय. इथे लॉफ्ट केलं बॉल, मिनी हेलिकॉप्टर लुक दिलाय. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही, एकच मिळणार आहे. रणसंख्या 48. गडी मात्र कोणताही बाद झालेला नाहीये. आता मात्र चर्चा होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये रसिक प्रेक्षक विचारतायत इक्वेशन कुठे आलंय. करूया आपण त्यांना अपडेट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा. बहुचर्चित 2 खेळाडू, बहुमान 2 खेळाडू, सर्वोच्च गौरव 2 खेळाडू, कीर्तिमान 2 खेळाडू. उरणचं क्रिकेट मधील शिरपेच, सरताज, मेरुमणी आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वोत्कृष्ट खेळ तुम्हाला करावा लागेल. प्रथमेश म्हात्रे आणि सोबतीनं मनीष घरत. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जा. 3 षटकांचा सामना नुकताच झालाय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा असं इक्वेशन आहे.
चला लगेचच फिल्डिंग सजवून घेतील. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल रायगड प्रीमियर लीग 2026 जय माता दी दिगोडे रॅबल्सचा संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या विरोधात आपण जर का पाहिलं गेलं तर नक्कीच 12 चेंडू आणि 31 असं इक्वेशन आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअर इन कोण आलाय खेळाडू? मला वाटतंय इम्पॅक्ट प्लेअर गोलंदाजच असावा. वन ऑफ द स्पेशलिस्ट बॉलर ऍज अ फिल्डर नितीन धुले आलेत. कर्जत बीडचे वन ऑफ द फिटनेस ऍथलेट प्रतिभावंत खेळाडू. समोरे स्ट्रॉंग ग्रिप करतोय. हँड ग्लोव्स त्यानं परिधान केलेत. नाव आहे मनीष गरत. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 16 चेंडू 24 असं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. 8 चेंडू 20 या धावसंख्येवर खेळ करतोय प्रथमेश म्हात्रे. आणि आता 12 चेंडू आणि 31 असं इक्वेशन आहे. 6 षटकांचा सामना. 4 षटकांच्या प्रवासामध्ये एकूण धावसंख्या उभारले 48. कोणताही गडी बाद जरी झाला नसला तरी सुद्धा आता दडपण थोडं वाढलंय. परंतु या दडपणाला झुगारूनच करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ. ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस जसा आलाय तसाच पाठवलाय. फ्लॅट 6 फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. जबरदस्त प्रयत्न. हा प्रयत्न, ही मेहनत आणि चालू असलेली ही धडपड, ही खटपट, हा खटाटोप हा फक्त खेळासाठी. हा ही बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर अंडरनीथ आणि झेल इथं डिप्लाय. फलंदाज ज्या विकेटच्या शोधात होते अखेरीस षटक क्रमांक 5 मध्ये ऋषी या गोलंदाजानं पहिली विकेट मात्र संपादित करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच जल्लोष फिल्डिंग टीम कडनं. आणि आता मात्र इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर मैदानामध्ये येतील विथ इज एनर्जी अँड न्यू इन्थुसियाझम. नवा उत्साह नव्या ऊर्जेनं मैदानामध्ये चॅलेंज फेस करण्यासाठी. इन ॲट नंबर 3 स्टाईल आयकॉन अक्षय पवार. मैदानाची माती त्यांना हाताला लावली आहे. स्ट्रॉंग करतोय तो ग्रीप आणि आहे तो सज्ज. समोरे ऋषी. हा बॉल शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉट वर अदललाय. हलक्या हातानं खऱ्या अर्थानं ड्रिफ्ट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. स्वप्न मोठी आहेत, वेल फार कमी आहे, पण मैदानावर हा खेळाडू प्रत्येक क्षण सोनेरी हा जगणारा खेळाडू आहे. नाव आहे ऋषी. ऋषीनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मागचे काही 2 चेंडू डॉट 1 विकेट काढून दिली आहे. सर्वांचं लक्ष या चेंडूकडे असणार आहे. बॉल हवेत आहे, मागे कुणी नाहीये. बॉल गेलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या स्टँडला मानवंदना देऊन आर पार सीमारेषा पार आलाय हा RPL वेलकम षटकार. थँक्यू. सन्माननीय माजी सरपंच महेशजी कडू साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त एक 6व्या पर्वाचं RPLचं आयोजन, एक प्रीमियर लीग रायगडच्या क्रिकेटला नवी ओळख देण्यासाठी. हा ही बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉट पण अंगाचा वेध घेतोय. इन स्विंगिंग बॉल विथ द स्पिन खेळून काढल्यात ऑन साइडला. ड्राईव्ह करत असताना मिळेल ती फक्त एक जाव. अक्षयच्या बॅटमधनं तो थोडासा प्रेशर रिलीज करणारा षटकार आपण पाहिला. इक्वेशन अजूनही कठीण आहे. 7 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा, 18 धावा 7 चेंडू. सामना अटीतटीचा आहे आणि या मॅच मध्ये जो बेस देईल तो जिंकणार. जो जिंकणार तो पुढे जाणार. जो पुढे जाणार त्याला मिळणार स्पर्धेची किमान एक ट्रॉफी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना
रफ अँड टफ सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर आणि बॉलर यांच्यामध्ये ही जबरदस्त बॅटल सुरू आहे. त्या पलीकडे सांगायचं झालं तर दोन्ही बाजूच्या खेळाडूंकडे असलेली जिद्द, चिकाटी, साहस आणि साहसाचा फटका सजवलाय वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम मिस्टर प्रथमेश म्हात्रे आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा बेधुंद बेखोप षटकार. आणि पंचांनी आम्हाला अपडेट केलंय की बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं घेतलाय हा रिव्ह्यू बीमसाठी. आपण पाहूया, चाचपणी आपण करू, व्हॅलिडेट आपण करूया आणि चाचपणी करून आपण लगेचच निर्णय सुद्धा देणार आहोत. इट्स अ फेअर बॉल. चला, इट्स अ फेअर बॉल. आता इक्वेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय. महत्वाचा सामना, महत्वाचा खेळ आणि प्रेक्षक करतायत या खेळाला एन्जॉय. आरपीएल चा खेळ कसा असायला हवा, आरपीएल ची स्पर्धा कशी असायला हवी. आज खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये आपण सुपर ओव्हरचा सामना आपण पाहिला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कांचन पालकर सरांनी दिलेलं अपडेट 22 सामने आणि 22 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं 2 सामने हाय व्होल्टेज आपण पाहिले. अर्थातच आपण पाहिलं तर त्या सामन्याचे निकाल, रिझल्ट सुपर ओव्हरनं आपण दिलेत. आणि नक्कीच दोन्ही सामन्यांचे रिझल्ट जे आपण पाहिले ना सुपर ओव्हर मध्ये, ते मात्र समरूप आपल्याला पाहायला मिळाले. मॅच मध्ये आता रंग भरत असताना आपण पाहताय सामना हाय व्होल्टेज झालाय. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची प्रचंड मेहनत, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम या सर्वांनी मिळून आज या क्रिकेटच्या खेळाला, या आयोजनाला एक सोहळा बनवलाय. नव्या पर्वाची नवी यशस्वी उत्साही सुरुवात, कल्पक कुशल नेतृत्व, दोस्तीच्या दुनिया मधील राजा माणूस आणि राजकीय सामाजिक या वर्तुळामधलं मोठं नाव, क्रिकेट आणि सामाजिक वसा आणि वारसा घेणारे आणि आज या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मोठं नेतृत्व सांभाळणारे महेशजी कडू साहेब. आज त्यांचं नेतृत्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मध्ये रंग भरत असताना अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 संघांमधली ही झुंज आपल्याला पाहायला मिळतीये. अनिकेतचा हा पहिला बॉल पंच केलाय, फ्लॅट 6. वाव, हृदयाची धडधड वाढवणारा षटकार, बेधुंद बेखौफ आणि आलाय या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, रायबल्स दिघोडे या टीमसाठी कमबॅक करणारा षटकार. पाच चेंडू आता 6 असं इक्वेशन आहे. हाय स्कोर, हाय प्रोफाईल आणि हाय एंटरटेनिंग मॅच. बॉल फिरवलाय, हो बॉल फिरवलाय. गोलंदाजी करणं, प्रवीण दुगाडे सर, गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र, तुमचं कौशल्य, तुमचं संयम, फलंदाजाचा स्टान्स, त्याची हँड हिटचं कॉर्डिनेशन, त्याचं पदर आली तर तो कोणता फटका सजवणार आहे ही समजण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे काय, प्लस आणि मायनस पॉइंट समजून करणं ही गोलंदाजी आहे. हाही बॉल फ्लाइटेड, हाही बॉल परफ्यूम डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी कशी असते ती आपल्याला आता पाहायला मिळेल. पहा स्क्रीनवर, अगदी नाकाच्या अगदी 4 इंच जवळून गेला हा बॉल. या मातीचा सुगंध देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त जबरदस्त, याला म्हणतात कमबॅक. पुनरागमन कसं करावं ते दाखवून दिलंय. आता इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेट हा रंजकतेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. सुवर्ण संधीचा हा खेळ, क्षणाक्षणात बदलणारा हा खेळ. आता इक्वेशन आहे बायची रन मिळाल्यानंतर अनिकेत मोकल सांगतात की धाव नव्हतीच, आणि धाव नव्हतीच, मुळात धाव मिळाली ती एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि मॅच फिरायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ फार लागत नाही. आता समोर आलाय तो प्रतिभावंत खेळाडू, नाव आहे प्रथमेश म्हात्रे. त्याला मॅच फिनिश करायची आहे. मॅच कशी फिनिश करायची त्याला ठाऊक आहे आणि तो आला आता स्ट्रायकिंग एंड वर. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 2 चेंडू 5 धावा चेस करायचे आहेत, तर बॉलिंग टीमसाठी धावा डिफेंड करायच्या आहेत. मॅच मध्ये पूर्णपणे खऱ्या अर्थानं दोन्ही टीम कडनं समसमान संधी निर्माण होत असताना थोडे आणखीन प्रयत्न दोन्ही टीम्स कडनं होतील. 2 चेंडू आणि 5 धावा. हाही बॉल पुढ्यात टाकला, अपील झालीये. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल.
विकेट किपर सांगतायत की कदाचित पायांचा स्पर्श करून किंबहुना ट्रॅक पॅन्टला लागलाय का बॉल. पाहूया आपण एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. खेळामध्ये दुविधा मनस्थिती आहे. एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल. पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधीही जिंकू शकत नाही. म्हणूनच लढावं लागेल. ठरवलेलं लक्ष गाठण्यासाठी रक्ताचं पाणी मैदानात करावं लागेल. आणि अर्थातच काल थोडक्यात हुकलेलं यश आज मी नक्कीच खेचून आणणार हे तुम्हाला ठणकावून स्वतःला सांगावंच लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. आणि आमचे गणेश बाविस्कर सरांनी चाचपणी केली, पडताळणी केली आणि त्यांनी न्याहाळणी केल्यानंतर सांगितलंय की बॉल ट्रॅकला स्पर्श करून गेलाय आणि म्हणूनच हा असणार आहे तो फेअर बॉल. सामन्याचा रिझल्ट कांचन पालकर सर आता पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. सामना हाय व्होल्टेज झालाय. सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर त्याचा रिझल्ट आलाय. आता प्राण कंठाशी यावा अशा परिस्थितीमध्ये सामना आलाय. हिट आउट और गेट आउट. आता थोडीशी टीम मीटिंग आहे बघा. टीम हर्डल आहे. दबाव दोन्हीकडे. एक चेंडू आणि चौकार आला तर होईल सुपर ओव्हर. रसिक प्रेक्षकांनो हात वर करून आम्हाला अपडेट द्या. कुणाला चौकार हवाय. बघा सर्वांनी इकडे हात वर केलेत. मागच्या बाजूला तिकडे हात वर केलेत. एक चेंडू 4 धावा. ऍक्शन रिॲक्शन, आक्रमण प्रतिक्रमण, कृती प्रतिकृती, आक्षेप प्रति आक्षेप. चला कर्जतचे समर्थक कुठे आहात. डॉट बॉल हवाय का. जोरदार सिट्ट्या सिट्ट्यावाला आहेत का. दिगोडे चौकार षटकार पाहिजे का. सिट्ट्या येऊ दे. मॅचला रंग भरत असताना सामना कधी उजवीकडे कधी डावीकडे. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणि हा आलाय तो या मॅचला विजयाची शिंकामोर्तब करणारा षटकार, विजयाची मुहूर्तमेढ रोवणारा षटकार. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. एक प्रतिभा संपन्न खेळाडू, एक प्रतिभावंत खेळाडू. आणि आज उरण तालुक्याला बिलॉंग करत असताना फुंडे गावच्या मातीतनं घडलेला हा खेळाडू आज ISPL खेळला आणि हा षटकार आपण पाहिला. स्क्रीनवर आपण त्याला पाहताय. प्रथमेश म्हात्रेनं मॅच जिंकून दिली. हा खेळ जर का आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद प्रथमेश साठी आणि दोन्ही टीम साठी. कारण आज आपल्याला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. दोन्ही टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं अभिनंदन करू. कारण रसिक प्रेक्षकांना असाच सामना हवा असतो आणि सामन्याचे रंग वर चढले. 5,005 रुपये पेट्रोल. गाडीचा नंबर 5,005. आणि संघाचे संघ मालक मयूरजी घरत यांचा लकी नंबर, त्यांच्या कारचा नंबर 505. 5,005 रुपये या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करतोय. या आपण सन्मानानं प्रथमेश म्हात्रे या मॅचचा होईल तो मॅन ऑफ द मॅच सामनावीर. चला लगेच या प्रथमेश.